श्री राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेतर्फे 18 ते 20 डिसेंबर या दरम्यान श्री गोदा कथेचं आयोजन करण्यात आलं आहे। श्री राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेच्या वतीनं श्री 1008 युवराज स्वामी रामकृष्णाचार्यजी हे श्री गोदा कथेचं पठण 18 ते 20 डिसेंबर दुपारी 4 ते सायंकाळी 7 पर्यंत सम्राट चौक येथील महेश भवन कराड येथे 3 दिवसीय सप्ताहाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या प्रसंगी श्री राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेच्या वतीनं 3 दिवसीय सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून या 3 दिवसीय सप्ताहाच्या रोजी आलेल्या भाविक भक्तांना श्री गोदा कथा कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार असल्याचं, त्याचप्रमाणे कार्यक्रमाची माहिती यावेळी नंदा करवा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। स्वामीजी आणि त्यानंतर नाळमंदूर म्हणून द्रविडमध्ये जे गुरु होते त्यांना उद्देश केलेला आहे। त्यांच्यापासून रामानुजाचार्यांकडे हे आलेले रामानुजाचार्यांचे भारतभर सर्व शिष्य होते। त्यांनी ठिकठिकाणी मठ वगैरे स्थापन करून हा उत्सव पुढे नेण्यास त्यांनी खूप म्हणजे प्रेरणा दिलेली आहे। जीव, जगत आणि ईश्वर, जीव, जगत आणि ईश्वर असा तीनचा विशिष्ट संबंध आहे, म्हणून त्यांनी आपल्या या सिद्धांताला विशिष्टाद्वैत नाव असं नाव दिलेलं आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत असतं। हा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि त्यामध्येच हे व्रत येतं। यामध्ये हे गोदा म्हणजे लक्ष्मीजीचा अवतार आणि नारायण म्हणून आपल्याला वर मिळावा यासाठी त्यांनी सर्व आपल्या ज्या गोपी सख्या होत्या त्यांना घेऊन कात्यायनी व्रत केलेले। तुम्ही कात्यायनी व्रत हा शब्द ऐकला असेल। त्या कात्यायनी व्रताची महिमा या धनुर्मासामध्ये खूप असते आणि त्यामध्ये विशेष करून त्यांनी काय केलेले म्हणजे त्यांची प्रतिभाशक्ती एवढी आहे की 30 तिरुपावे, द्रविड भाषेत तिरुपावे म्हणतात, एक सूक्त केलेले, रोजची एक कवन करून त्याची माळा देवाला घालायची। अजूनही आमच्या श्री लक्ष्मीनारायण देवळामध्ये मागच्या 127 वर्षांपासून द्रविड भाषेमध्ये हे सूक्त धनुर्मासमध्ये रोज म्हटलं जातं। ही परंपरा फक्त अजून सोलापुरातच आहे, म्हणजे द्रविड भाषेत ते सूक्त म्हणायचे। आणि ह्याला आधी पहाटे असतं, हे मंगल आरती होते, खूपदा प्रभात फेरी निघते आणि प्रसाद म्हणून सुद्धा जे हा शीत ऋतू असतो त्यामध्ये क्षीरान्न म्हणतात त्याला, आम्ही क्षीरान्न म्हणतो पण क्षीरान्न नाव आहे दुधामध्ये शिजवलेला भात, त्यामध्ये तूप घालून, बदाम घालून, केशर घालून अतिशय आपल्या तब्येतीला उत्तम असेल असं, आणि ह्या ऋतूमध्ये ज्या भाज्या येतात ते घालून जी खिचडी करतात त्याला कदम भात म्हणतात। त्याचा प्रसाद महत्त्वाचा मानला जातो। या पत्रकार परिषदेस नीता जाजू, स्मिता मंत्री, मंजू तोष्णीवाल, अध्यक्ष सविता जोशी, संयोजिका नंदा कळवा आणि रुपाली राठी उपस्थित होत्या।